नमस्कार मंडळी, स्टोरी टेलर प्रीती ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज अभिवाचनासाठी निवडलेलं पुस्तक अतिशय सुंदर आणि अतिशय वेगळ्या पद्धतीचं आहे. मराठीतील लोकमान्य असे लेखक गोपाल नीलकंठ दांडेकर म्हणजेच गोनी दांडेकर यांचं पुस्तक आहे. आपल्या सर्वांना त्यांचे अनेक पुस्तक आणि अनेक गोष्टी नावाजलेल्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, जसं की शितू, पडघवली हाही कथासंग्रह फार सुंदर आहे त्यांचा. आणि अनेक दुर्गभ्रमंतीवरची अनेक पुस्तकं आहेत त्यांची. तर त्यातलंच मी दुर्गदर्शन हे आज पुस्तक निवडलेलं आहे. तर यामध्ये गड किल्ल्यांच्या सफरीबद्दल किंवा त्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर त्याचं आपण हे याच्या आवृत्तीविषयी लिहिलेलं आहे वीणा विजय देव यांनी. दुर्गदर्शन हे गोपाल नीलकंठ दांडेकरांचं दुर्गभ्रमंतीच्या निमित्तानं केलेलं ललिततम्य लेखन. दुर्गांवर त्यांचं निरतिशय प्रेम होतं. दुर्गभ्रमण करताना इतिहासाचे साक्षीदार असणारे दुर्ग त्यांच्या मनात इतिहास काळातलं विश्व उभं करीत. महाराष्ट्र देशाचा अभिमान त्या विश्वाचा गाभा असेल. तिथले भग्नावशेष मग गोनीदांशी बोलू लागत. दुर्गावरच्या निसर्गाचे अनेकानेक विभ्रम त्यांना मोहवीत आणि त्यांचं भावविश्व संपन्न होईल. त्यातूनच हे ललितरम्य लेखन झालं. मराठी साहित्याच्या विश्वातलं या प्रकारचं अगदी आगळंवेगळं लेखन, त्याचा आरंभ गोनीदांनी केला आणि त्यामुळे दुर्गांवर जाणाऱ्या असंख्यांना दुर्गाकडे पाहायची नवी दृष्टी दिली. तर यातलं मी आता 10 दुर्ग 10 दिवस हे जे पहिलंच चॅप्टर किंवा हे म्हणू शकतो आपण, ते मी वाचते. ठाकरवाडी हे काही मध्य रेल्वेचं गाईडात छापलेलं स्टेशन नव्हे. त्यामुळे लोणावळ्याहून निघालेली जनता तिथे थांबते की नाही अशा संभ्रमातच गाडी पकडली. सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की गाडी थांबली तरी किती, अर्धा मिनिट. तेव्हा प्रत्येक डब्यात चार जण असे पांगून बसा. मी उडी मारून खाली उतरेन आणि खून करेन. लगेच सगळे पटापट खाली या. 12 बोगदे उलटून गेले. गाडीचा वेग कमी होऊ लागला. उतरायला तयार झालो. पाठीवरची हॅवरसॅक नीट चापसली, काठी पेलली. हंटर बुटांचे बंद नीट बांधले आहेत की नाही ते पाहून घेतलं. गाडी उभी राहताच 12 लोंबकळून खाली उतरलो. दोन्ही हात उंचावून ओरडलो. भराभरा गाडीतून 23 मुसाफिर खाली उतरले. 23 तरुण, उमद्या मनाचे, उमद्या शरीरांचे. 23 तरुण आणि एक मुलगी, वय वर्ष 15. सगळे जवान, नाना अडथळे ओलांडून आलेले. किती अडथळे म्हणून सांगू. आमची ही दूरदर्शनी